नमस्कार रसिक श्रोते हो. प्रसिद्ध लेखक ऋषिकेश गुप्ते यांची दैत्यालय हा कथासंग्रह आपण वाचतो आहोत. ह्याच्यामधील नशका प्रमराश्री ह्या कथेचा दुसरा भाग आपण काल ऐकला. आज आपण पुढे ऐकणार आहोत. कालच्या भागामध्ये जास्वंदीला अभिजित भेटला नाहीच. लाईट गेले होते आणि लिफ्ट बंद पडली होती. त्यामुळे ती जिन्याने उतरून आली आणि जिन्याने उतरून येत असताना ती कुठच्या तरी एका अगम्य अशा स्थानी हरवली किंवा एका धोकादायक ठिकाणी जाऊन पोचली. इथपर्यंत आपण काल कथानक पाहिलं आहे. आता पुढे ऐकूया काय झालं. कथासंग्रहाचं नाव आहे दैत्यालय. लेखक ऋषिकेश गुप्ते आणि कथेचं शीर्षक आहे नशका प्रमराश्री. टिनटिनिन 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 टिनटिनिन. रात्री 11च्या सुमारास मी खडबडून जागा झालो. म्हणजे मी काही झोपलेलो नव्हतो. मी कथालेखनात एवढा गढून गेलो होतो की मला काळ वेळेचं भानच राहिलं नाही. जवळजवळ 5-6 तास मी लॅपटॉपचा कीबोर्ड बडवत होतो. काय लिहित होतो, कसं लिहित होतो कुणास ठाऊक. सेल वाजला तेव्हा माझी लेखन तंद्री भंगली. क्षणभर मला काही कळेच ना. मी लेखनात एवढा गढून गेलो होतो की मला स्वतःची ओळख पटायलाही थोडा वेळच लागला. मला प्रश्न पडले. माझं घर, घराच्या भिंती, माझा लॅपटॉप, काय होतं हे सर्व? कुणाचं होतं हे सर्व? मी शुंभासारखा इकडे तिकडे पाहत होतो. काय करावं, कुठे जावं, काहीच कळत नव्हतं. टिनटिनिन 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 टिनटिनिन. इकडे सेल फोन अविश्रांत वाजत होता. नेमकं केव्हा ते आठवत नाही, पण 10-1 मिनटं गेल्यावर मला वास्तवाचं भान आलं. आपण अनिरुद्ध दातार आहोत. आपण मराठीतले एक लोकप्रिय लेखक आहोत. आणि इतर बरंचसं जाणवलं. अगदी क्षणार्धात जाणवलं. हे जाणवेपर्यंत सेलफोन वाजायचा थांबला होता. मी उठलो. उठताना झोपेतून उठल्यावर जसा जातो तसा शरीराचा तोल जात होता. बेसिनपाशी जाऊन पाण्याचे हबकारे तोंडावर मारले. समोरच्या आरशात पाहिलं. किती वेगळा दिसत होतो मी. माझं मलाच ओळखू येत नव्हतं. माझ्या लेखनाच्या खोलीतून मी सेलफोन उचलला. 7 मिस्ड कॉल्स. कुणाचे तरी 7 कॉल येऊन गेले होते जे मी उचलू शकलो नाही. मी पाहिलं 7ही वेळा विनायक म्हात्रेने फोन केला होता. मी विनाला फोन लावला. पलीकडून पहिल्याच रिंगला फोन उचलला गेला. हॅलो. विनाच्या भरड्या आवाजात त्या क्षणी मला थोडी थरथर जाणवली. विन्या, फोन करत होतास? एरवी मी हा असा प्रश्न केला असताना तर विन्याने नक्कीच काहीतरी जहाल उत्तर दिलं असतं. पण त्यावेळेला मात्र तो नुसतंच एवढंच बोलला. बोल, त्या ईमेल आयडींचा काही तपास? अन्या, अरे हो, बोल ना. विनोबा पलीकडे पुन्हा एकदा गप्प झाला. अरे बोल ना. अन्या, हां, कुणीतरी ना तुला जबरदस्त त्रास देतंय. पुढे जे घडलं ते माझ्या आयुष्याच्या रासपर्वाची सुरुवात होती, किंवा याला जर भीती म्हणायचं तर पुढे ज्या घटना माझ्या आयुष्यात लिहून ठेवलेल्या होत्या त्याला काय म्हणायचं, वगैरे वगैरे. ही अशा प्रकारची वाक्य मी माझ्या कथालेखनात सर्रास वापरतो.
यामुळे होतं काय की कथा सांगता सांगता मला वाचकाला अचानक भविष्याची चाहूल लावून देता येते. भविष्यात म्हणजेच कथेत पुढे काहीतरी भयप्रद होणार आहे ह्याची चुणूक मी वाचकाला देतो. वाचक मग कथा हातातून सोडायला सहसा तयार होत नाही. अर्थात हा झाला माझ्या शैलीचा भाग. ही माझ्या लेखनाची कमकुवत स्थळंही आहेत. कारण अशा प्रकारचा दुय्यम तंत्रांचा वापर करून तुम्ही वाचकाला धरून ठेवता खरं, पण शेवटी त्याची निराशा झाली तर त्या अपयशाचं खापर संपूर्णतः लेखक म्हणून तुमच्या स्वतःवर फुटतं. माझ्या कथांचे शेवट सहसा फसत नाहीत. सहसा काय कधीच फसत नाहीत. ते कुणाला आवडत असतील नसतील, मात्र शेवटाकडे कथा गुंडाळले वगैरे आरोप आजवर तरी माझ्यावर झालेले नाहीत. त्यामुळेच वेलणकरांनी जेव्हा कथा शेवटाकडे गुंडाळलीस असं म्हटलं तेव्हा माझा इगो दुखावला. बरं, वेलणकर हे ज्येष्ठ संपादक. अनेक लहान मोठे लेखक त्यांच्या अंकांतून लिहित लिहित मोठे झाले होते, अगदी मी सुद्धा. त्यामुळे त्यांनी असा आरोप केला तेव्हा मी खडबडून जागा झालो. मी कथा पुन्हा वाचायला घेतली, विशेषतः कथेचा शेवट. लालसर रंगाच्या मंद प्रकाशात तिथे काहीतरी होतं, मांजरासारखं किंवा एखाद्या चतुष्पाद प्राण्यासारखं. एक दोन नाही तर चांगल्या 4च्या 5च्या संख्येनं होतं. खालून गुरगुरल्याचे आवाज येत होते. मांजरं जशी एकमेकांशी भांडताना हिंस्र कावल्यासारखा आवाज काढतात तसा आवाज काढत खालचे ते 4 आकार एकमेकांशी झटापट करीत होते. आतल्या धगधगत्या लालसर प्रकाशाला तिची नजर सरावली तेव्हा तिला ते आकार अगदी स्पष्ट दिसले. स्पष्ट, दिवसा उजेडी दिसावेत इतके स्पष्ट. तिचा श्वास थांबला. आवंडा घशातच अडकला. पायातली उरली सुरली शक्ती जाऊन ती आतल्या त्या खड्ड्यात पडणारच होती, पण तिने कसाबसा तोल सावरला. तेवढ्या हालचालीनेही तिच्या पायाखालच्या भुसभुशीत मातीचं एक ढेकूळ खाली पडलं. त्या खाली पडलेल्या ढेकळानं त्यांचं लक्ष तिच्याकडे वेधून घेतलं. गुर्र गुर्र. मघापासून एखाद्या चतुष्पाद प्राण्याप्रमाणे गुडघ्यांवर रांगणारे ते आकार उभे राहिले. कमरेभोवती गुंडाळलेलं चिरगुट सोडलं तर पूर्ण नग्न असलेली 2-3 वर्ष वयाची ती 4 छोटी मुलं होती. पण त्यांना मुलं तरी कसं म्हणता आलं असतं. नुसता मानवी आकार तेवढा होता. रंगरूपही मानवीच असेल, पण त्याही पलीकडचं काहीतरी खास अमानवी असं त्यांच्यात होतं. त्यांच्या डोळ्यात लालसरपणा होता. तो त्या प्रकाशामुळे निर्माण झाला होता की त्यांच्या डोळ्यातील लालसरपणामुळे प्रकाशाला ती झाक आली होती हे कळत नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावर क्रौर्य होतं, ओठांवर हसू होतं, पण ते बहुधा ती दिसल्यामुळे झालेल्या आनंदाची प्रतिक्षिप्त क्रिया असावी. ये ये, त्यातल्या एकाने तिच्याकडे हात वर करीत म्हटलं. ते उच्चार मानवी नव्हते. एखाद्या जंगली प्राण्याने ये म्हणावं त्याप्रमाणे त्या शब्दात एक प्रकारची हिंस्र गुरगुर होती. चौघही रिंगण केल्याप्रमाणे गोलाकार उभे होते. त्यांच्यामध्ये काहीतरी पडलं होतं, तपकिरी रंगाचं, रक्ताने माखलेलं काहीतरी. तिला क्षणभर ते काय आहे हेच कळेना. मग तिचं लक्ष त्या तपकिरी रंगाच्या आकाराच्या एका टोकाला गेलं. त्या टोकाला कुत्र्याच्या शेपटीसारखं काहीतरी झुपकेदार चिकटलं होतं. त्यांच्यातल्या एकाने हात वर केला आणि हातात धरलेलं ते तोंडात धरून दाताने ओरबाडलं. त्याच्या हातात एक बऱ्यापैकी मोठ्या कुत्र्याचं शीर होतं.
त्यांच्यामध्ये त्याच कुत्र्याचं शिरहीन शरीर निर्जीव पहुडलं होतं. मोठ्या महत् प्रयासाने उलटीची आलेली उबळ रोखत ती मागे सरली. ती दृष्टीआड होताच आतून अधिकच जोरात आवाज येऊ लागले. त्या आवाजात संताप होता, क्रौर्य होतं. हाती आलेली शिकार जाते हे पाहून आलेली एक प्रकारची हताशकता होती. त्याहीपेक्षा जास्त त्या आवाजात भूक होती, आदिम मानवी भूक. त्या भुकेला नराला मादीविषयी वाटणाऱ्या वासनेचा स्पर्शही नव्हता. अवघं जठर जाळून टाकणारी, भडका उडालेली भूक होती ती. ती धडपडली, मागे सरली, तोल जाऊन खाली पडली. पुन्हा तशीच अंगातली शक्ती एकवटत उठून उभी राहिली आणि मग कशाचीही पर्वा न करता मागे वळून त्या जुनाट दगडी पायऱ्या चढू लागली. खड्ड्यातल्या भुकेल्या आवाजांचा आक्रोश आता वाढला होता. आजूबाजूला प्रचंड वेगाने काहीतरी बदलत होतं. प्रकाशाच्या छटा, मग अंगाला स्पर्शणाऱ्या हवेचा थंडपणा, सारं कसं झरझर बदलत होतं. जणू हाती आलेलं सावज निसटल्याची अधीरताच तो आसमंत व्यक्त करीत होता. जसजशी ती वर जाणाऱ्या पायऱ्या चढू लागली तसतसं तिच्या शरीराला जडत्व येऊ लागलं. एक पाऊल उचलायचं म्हणजे कोण कष्ट घ्यावे लागत होते. पावलं तरी उचलली जात होती का? का तेही भासच होते. 2 पायांवर सरळ उभं राहणं अशक्य झाल्यावर ती मटकन खाली बसली आणि तशीच बसून वर सरकण्याचा प्रयत्न करू लागली. खालून काहीतरी झपाट्याने वर येत होतं, गुरगुरत, फुतकारत, वासून. 4 पायऱ्या आणि मग काय? तिने वर सरकता सरकता समोर पाहिलं. पायऱ्या डावीकडे वळत होत्या. त्या जुनाट दगडी पायऱ्या, न जाणो कोणत्या आदिम युगातल्या. मगाशी ती म्हातारी बसली होती तो कोपरा रिकामाच होता. म्हातारी तिथे नव्हती. तिला त्या कोपऱ्यापर्यंत पोहोचायचं होतं. मग कदाचित ती सुटली असती. त्या कोपऱ्यात पोहोचलं की हे दुःस्वप्न संपलंही असतं. तिथून पुढे ऊर्जा टॉवर्सच्या त्याच संगमरवरी पांढऱ्या पायऱ्या सुरू होत असतील. तिने मनातल्या मनात देवाचा धावा सुरू केला. देवा, तिथपर्यंत पोहोचव. मी वर जाईन. सकाळ होईपर्यंत मी खाली उतरणारच नाही. वर एकटीच थांबेन. देवा, एक संधी दे. फक्त एक. खालचा कर्कश आक्रोश आता वाढला होता. त्या आक्रोशाला आता विव्हळण्याची एक वेगळी झालर मिळाली होती. अत्याधिक भुकेपोटीचं विव्हळणं होतं ते. शेवटची पायरी ओलांडत ती त्या कोपऱ्यापर्यंत पोहोचली तेव्हा तिच्या शरीरातल्या साऱ्या ऊर्जेचा क्षय झाला होता. कोपऱ्यातून डाव्या बाजूला वर जाणारा जिना होता. चकचकीत शुभ्र पांढऱ्या रंगाच्या फरशा असणारा जिना. जिन्यात ती बसली होती. हिरवं लुगडं नेसून, हिरव्या बांगड्या घालून, मळवट भरून, कपाळावर हिरवं गोंदण, पिठूळ पिवळट कातडी, ओघळलेले गाल आणि चेहऱ्यावर तेच हिडीस हसू. म्हातारी, कुठे जाशील? चिरक्या आवाजात तिने विचारलं. असं बरं सोडीन तुला? माझी बाळं कधीपासून भुकेली आहेत. खालून पुन्हा एकदा तोच हिंस्र अधाशी गुरगुरल्यासारखा आवाज आला. तिचं ते बोलणं जणू खालच्या तिच्या मुलांनी ऐकलं होतं. मुलगी, कवळी तरुण मुलगी. वासही कसा घमघमतोय. दिसत नसलं तरी वास येतो बरं का मला. जास्वंदीच्या अंगावरून एक थंड शहारा गेला.
आपल्या सभोवताली काय घडतंय ते सत्य आहे का भास? या साऱ्या विचारांपलीकडे गेली होती ती. तिचं मन आता सारासार विचार करण्याचा प्रयत्न करीत होतं. हे खरं असेल, नसेल, सत्य असेल, स्वप्न असेल, पण सत्य असो वा स्वप्न, आपण इथे एका सापळ्यात अडकलो आहोत हे नक्की. सत्य असेल तर आपल्यालाच मार्ग काढावा लागणार. स्वप्न असेल तर तर जाग येईपर्यंत थांबावं लागणार. पण हे स्वप्न नसेलच तर तर साऱ्या ज्ञात मानवी अनुभवांपलीकडच्या या अघोरी अनुभूतीचा भीती तिच्या मनात आता ओसरू लागली होती. तिच्या आत कुठेतरी प्रतिकाराचं एक बीज रोवलं जात होतं. अंगातली सारी शक्ती एकवटत ती उठली. मुलगी, मुलगी, कोवळी तरुण मुलगी. वासही कसा घमघमतोय, वासही कसा घमघमतोय. दिसत नसलं तरी काय झालं, वास येतो बरं का मला. म्हातारीने पुन्हा एकदा तेच वाक्य उच्चारलं. म्हणजे सत्य असो वा स्वप्न, ही खरोखरीची आंधळी आहे तर. जास्वंदीने मनातल्या मनात ठोकताळे बांधायला सुरुवात केली. ही आंधळी आहे म्हणजे आपण तिला दिसत नसणार. हीच सुटकेची संधी आहे. 1, 2 आणि 3 असं ओरडत जास्वंदीने अंगातली सारी शक्ती एकवटत जिन्यातून पळायला सुरुवात केली. सेकंदाभरातच जास्वंदी तिला ओलांडून पुढे गेली. कुठे पळशील कुत्तरडे, कुठे पळशील हे कुत्तरडे, असं जोरात ओरडत ती जास्वंदीच्या अंगावर झेपावली. तिचा स्पर्श विखारी होता. हजारो जडवा अंगाला चिकटाव्यात असा जळजळीत तप्त स्पर्श होता तो. तिचा हात आधी जास्वंदीच्या खांद्याला लागला, मग हातावरून कमरेवर घसरला. तिच्या त्या आवेशाने जास्वंदी जिन्यातच कोसळली. उठून उभी राहणार तोच तिच्या डाव्या टाचेवर काहीतरी चिकटलं. जास्वंदी तशीच एक पायरीवर खाली खेचली गेली. शेवटच्या क्षणी म्हातारीने जास्वंदीच्या टाचेवर पकड मिळवली होती. मगापासून धरलेला मोबाईलही जास्वंदीच्या हातातून खाली पडला. पळत होती म्हणे. अशी बरी जाऊ देईन तुला, अशी बरी जाऊ देईन. तोच कातरल्यासारखा कर्कश आवाज. जास्वंदीने पायाला झटके दिले, लाथा झाडल्या, पण तिच्या हाताची पकड मजबूत होती. जास्वंदीचं शरीर हळूहळू खाली खेचलं जात होतं. हळू, अगदी हळू. जास्वंदीला असं प्रकर्षाने वाटून गेलं की एकदा का म्हातारीने ओढत तिला त्या दगडी पायऱ्यांवर नेलं असतं तर मग तिची सुटका एकदम अशक्य होती. दोन्ही हातांच्या नख्यांनी जास्वंदीने फरशांवर पकड मिळवायचा प्रयत्न केला, पण म्हातारीची पकड आणि खेच जबरदस्त होती. जास्वंदी खाली जात राहिली. 2री पायरी, 3री, 4थी, मग 5वी, 6वी आणि शेवटी तो कोपरा. तिथून खाली गेलं की सुटका अशक्य. देवा वाचव. हे सत्य असेल तर वाचव, स्वप्न असेल तर जागं कर. आत्ताच प्राण जायच्या आधीच जागं कर. पण ती जागी होत नव्हती. म्हातारीने आता तिला खेचत शेवटच्या पायरीपर्यंत आणलं होतं. मुलगी, कवळी मुलगी, गोड लसलशीत मुलगी. तो त्या म्हातारीचा कानात रुतणारा विजयी
उन्मादी आवाज. त्या आवाजासोबत खालून वाढत वाढत टिपेला जाणारी ती हिंस्र गुरगुर, आदिम भुकेचा प्रक्षोभ, फुत्कार, घुतकार, मग जिभल्या चाटल्यासारखा लप 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 आवाज. तिला स्वतःच्या मानेभोवती एक ओलसर स्पर्शही जाणवला. जीभ, त्या हिरीस मुलांची. आणि मग शेवटची किंचाळी फोडण्यासाठी जास्वंदी तोंड उघडणार, तोच ते घडलं. आजूबाजूला काहीतरी थांबलं. ते आवाज, तो उन्माद, मघापासून वातावरणात असलेला त्या आदिम भुकेचा तो प्रक्षेप. सारं कसं थबकल्यासारखं झालं. तिच्या टाचेवरची ती राक्षसी जळजळी स्पर्शाची पकडे झटक्यात सुटली. सारं कसं शांत शांत झालं. एक वेगळाच आवाज आता तिच्या कानावर पडत होता. ओळखीचा. कसला बरं? भोवतालच्या अंधारात उजेड उघडझाप करीत होता. तिचं लक्ष वरच्या पायरीवर गेलं. तिचा मोबाईल वाजत होता. वाजता वाजता चमचमत होता. अंगातली सारी शक्ती एकवटत ती तशीच वरच्या दिशेने सरपटू लागली. एक एक पायरी वर चढू लागली. शेवटच्या पायरीवर पोचल्यावर तिने मोबाईल हातात घेण्यासाठी हात पुढे केला आणि मोबाईल वाजायचा थांबला. ती क्षणभराची उसंत जणू त्या हिंस्र अघोराला पुरेशी होती. काहीतरी वेगाने सरसरत वर आलं. शांतता भेदली जाणारच होती. मगाचे ते क्रूर भुकेले आवाज पुन्हा गुरगुरू लागणारच होते. तोच मोबाईल पुन्हा उजेडाची उघडझाप करीत वाजू लागला. तिने झडप घालत तो उचलला. क्षणभर मोबाईल ऑन करण्याचं बटनच तिला सापडेना. सापडलं एकदाचं. हॅलो तिने अस्फुट आवाजात म्हटलं. जास्वंदी, कुठे आहेस तू? पलीकडून अभिजित किंचाळला. जिन्यात आहे मी. लगेच ये प्लीज लगेच ये. आलो थांब. अगं मीही जिन्यातच आहे. थांब आलो. आणि वरच्या बाजूने पावलं वाजण्याचा आवाज आला. जिन्याच्या टोकाशी तिला अभिजितचा चेहरा दिसला. तेव्हा जास्वंदीची शुद्ध हरपली. शुद्ध हरपण्यापूर्वी तिच्या कानांनी खालच्या बाजूने येणारे ते विव्हळण्याचे हताश स्वर अगदी व्यवस्थित टिपले होते. लहान मुलांच्या त्या हताश विव्हळण्यात आता एक म्हातारा किन्नरा कर्कश आवाजही मिसळला होता. दुसऱ्या दिवशी स्वच्छ सूर्यप्रकाशात जास्वंदीला जाग आली आणि अभिजितने सांगितल्यावर तिला कळलं की रात्रभर ती झोपली अशी नव्हतीच. शुद्ध होती, पण अर्धवट. रात्रभर झोपेत ती काहीतरी बरळत होती. काय झालं होतं तुला? अगं, अंधार असला म्हणून काय एवढं घाबरायचं? अभिजितने किंचित हसत चिंतेच्या स्वरात म्हटलं. जास्वंदी काहीच म्हणाली नाही. थोड्या वेळाने आई येऊन चहा देऊन गेली. अभिजित तिचा हात हातात घेऊन बराच वेळ तसाच बसून राहिला. अगं, बोल ना काहीतरी, त्याने अधीर होत म्हटलं. पण ती काहीच बोलली नाही. बऱ्याच वेळानंतर तिने तोंड उघडलं तेव्हाही अगदी नेमके शब्द उच्चारले. तुझी इच्छा आहे ना मी तुझ्याबरोबर काम करावं अशी? अभिजितचे डोळे चमकले. त्याने लागलीच होकारार्थी मान हलवली. मग मी सांगेन ते ऐकायचं. इम्पॉसिबल. त्यानंतर 8 दिवसांचीच गोष्ट. ऑफिस बदलायचं? आर यू मॅड? मध्यवर्ती ठिकाणी हार्ट ऑफ द सिटीत असलेली जागा सोडायची? नो वे. 8 दिवसांपासून ती त्याच्या मागे होती.
पण तो ऐकतच नव्हता. घडलेल्या घटनेला 6 महिने उलटून गेले. जास्वंदीने अभिजित बरोबर काम करायला सुरुवात केली. ऊर्जा टॉवर्समध्येच. अभिजितसाठी ऑफिस बदलणं व्यावसायिक कारणामुळे अशक्य होतं. ऊर्जा टॉवर्स त्याच्या व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत मोक्याच्या ठिकाणावर होतं. जास्वंदीचं त्याच्यापुढे काही चाललं नाही. पण तिने एक मात्र करून घेतलं. साऱ्या इमारतीला अभिजितच्या खर्चाने रंगरंगोटी करून घेतली. विशेषतः जिन्यात कोपऱ्या कोपऱ्यावर आरसे लावून घेतले. बिल्डिंगला 24 तासांसाठी 2 वॉचमन ठेवले. जिन्यातून भरपूर प्रकाश देणारे दिवे बसवले. घडलं ते सत्य होतं का भास असा प्रश्न तिला आता पडत नाही. तिच्या टाचेवर असलेली भाजल्याची खूण तिला पुरावा म्हणून पुरेशी आहे. शिवाय अभिजितही तिला अधूनमधून विचारतो, मला एक कळत नाही, त्या रात्री तू जिन्यात घाबरून उभी होतीस तेव्हा सारखे आजूबाजूने गुरगुरल्यासारखे, विव्हळल्यासारखे आवाज येत होते. कुणीतरी काहीतरी पुटपुटतही होतं. ऐकून तुला विचित्र वाटेल, पण एखाद्या जंगली श्वापदाने माणसाच्या आवाजात बोलावं ना, तसे आवाज होते ते. तिने अभिजितकडे घडलेल्या घटनेविषयी ब्रही काढला नाही. पण तिने एक ठरवलंय, यापुढे ऊर्जा टॉवर्समध्येच नोकरी करायची. नोकरी करता करता पहारा द्यायचा. कुणालाही त्या जिन्यातून उतरण्यापासून शक्यतोवर रोखायचं. त्या जिन्यामध्ये, त्या ठिकाणी ते जे काही आहे त्याचं सावज होण्यापासून निष्पाप निरागस जीवांना वाचवायचं. ती एकटी याहून अधिक काय करू शकणार होती? मला वेलणकरांचं म्हणणं पटलं. कथा शेवटाकडे गुंडाळलेलीच असा आरोप मला मान्य नव्हते. पण कथेचा हा काही शेवट नव्हता. ती म्हातारी कोण होती? जिन्यातली ती वाट नेमकी कुठे उघडायची? नंतर त्या म्हातारीचं काय झालं? वगैरे वगैरे गोष्टींची वाचकांना उत्सुकता असते आणि ती शमवावी लागते. अर्थात मी काही प्रत्येक वेळी चांगल्याचा वाईटावर विजय यासाठी माझ्या कथांमधून मांत्रिक वगैरे आणत बसत नाही. आपल्या वास्तव आयुष्यात तरी कुठे सगळं काही गुडीगुडी होत असतं. माझ्या कथांना शेवट जिथे होतो तिथे होतो. मग तो पॉझिटिव्ह एंड असेल किंवा निगेटिव्ह एंड. सहसा माझ्या कथांचं शेवट चुकत नाही. फसत तर मुळीच नाही. पण या कथेत गडबड झाली होती हे नक्की. पुढचे 2 दिवस माझ्या डोक्याचा पुरता भुगा झाला. एक तर कथेचा शेवट सुचत नसल्याने मी अस्वस्थ होतो. दुसरी गोष्ट म्हणजे ती बसस्टॉप मागची म्हातारी अधनंमधनं दिसतच होती. तिसरी गोष्ट म्हणजे मला येणाऱ्या ईमेल आता थांबल्या होत्या. पण या वैभ्या नामक अनोळखी व्यक्तीशी माझा फेसबुकवरून संवाद सुरू झाला होता. हा संवाद मला अक्षरशः लटपटवत होता. चौथी आणि शेवटची गोष्ट म्हणजे मला आलेल्या ईमेल आय डीविषयी विनयाने मला दिलेली माहिती. मी अस्वस्थ होतो. मी घाबरलो होतो. मी घाबरलो होतो. कधी कधी शब्द किती अपुरे पडतात आपल्या भावना प्रकट करायला. गेले 2 दिवस मी माझ्या सावलीवरही लक्ष ठेवून होतो. खरं तर विनायक म्हात्रे हा एक हॅप्पी गो लकी माणूस. तो नेहमी आनंदी असायचा. बेफिकिरी हे त्याच्या आनंदीपणाचं खरं कारण. त्याला तोवर मी अस्वस्थ झालेलं कधीही पाहिलं नव्हतं. पण त्यावेळचं त्याचं बोलणं मात्र, विन्या,
अरे बास ना आता त्या शिव्या. बोल की, सरळ बोल. मी तू पाठवलेल्या आय डी तपासल्या. बरं, मग त्यातल्या वैभ्या .शाला ॲट इन्फोमेल.com. हां, वैभ्या.शाळा@infomail.com. आणि उदय उदय बहुतुले @infomail.com. या कुणाच्या आय डी आहेत माहिती नाही. अरे ते ठीक आहे रे, त्या मला माहिती आहेत, तुला माहिती आहेत, मग तू त्या मला का पाठवल्यास? अरे चुकून पाठवल्या इतर आय डींसोबत. बाकीच्या आय डींचं काय झालं? त्यातला अव्या 1965 @funmail.com हा आय डी अरे अविनाशचा आहे. अविनाश दाभाडे, आठवतो? अर्थात अविनाश दाभाडे मला आठवत होता, अगदी स्पष्ट आठवत होता. आम्ही सोबत कॉलेजमध्ये गेलो होतो. त्या काळात मजाही केली होती. अरे पण अविनाशने मला अशी मेल का करावी? अशी अशी म्हणजे कशी? ते जाऊ दे रे, तो थोडा मोठा विषय. बरं, उरलेल्या मेल आय डींचं काय? मार्केट किंग @mercantizers.com ही संपत दोशीची आय डी आहे. त्याची स्वतःची शेअर ब्रोकिंग कंपनी होती. मार्केट मर्कंटायझर्स तिचं नाव. बरं, तिसरा आय डी अभिराम.कपोते @shrinkmail.com. माझ्या ॲड्रेस बुकमध्ये नाही, पण नावावरून स्पष्ट आहे की तो अभिराम कपोतेचा आहे. अभिराम कपोते, हां, आठवतं का? आठवतं? हो, अरे पोस्टमास्टरांचा मुलगा. 6वीत आपल्या बेंचवर बसायचा. एका वर्षात त्याच्या वडिलांची बदली झाली आणि गाव सोडून गेला. तोच ना? बरं विन्या, यातल्या कुणाकुणाचे फोन नंबर तुझ्याकडे आहेत? मला यांच्याशी बोलावं लागणार आहे. अभिराम कपोते सोडून सगळ्यांचे आहेत. अरे अरे मग दे ना. काही उपयोग नाही अन्या. का? अव्या दाभाडे आणि संपत दोशी दोघंही आता या जगात नाहीत. अव्या मरून जवळपास 2 वर्ष झाली. संपतला जाऊन पुढच्या महिन्यात वर्ष होईल. हातातला सेलफोन खाली पडू नये म्हणून मला घट्ट धरावा लागला. आधारासाठी मी शेजारच्याच खुर्चीवर मटकन बसलो. तुला तुला या दोघांची मेल कधी आली म्हणालास? विनोबा पलीकडून काहीतरी विचारत होता, पण माझ्या तोंडून एक शब्दही फुटेना. हॅलो 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 अन्या, अरे आहेस का? अभिराम कपोतेचं काय? मी थरथरत्या आवाजात विचारलं. अरे तू आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. ह्या मेल तुला कधीपासून येत आहेत? येता येत नाही, एकदाच आली. झाले असतील 8-1 दिवस. मी स्वर शक्य तेवढा शांत ठेवत म्हणालो. गडबड आहे. गडबड आहे. कुणीतरी, मला विनोबा काय म्हणणार आहे हे माहीत होतं. कुणीतरी माझी थट्टा करते किंवा अर्थात व्हायरस ॲक्ट. मी त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच त्याला थांबवलं. अभिराम कपोतेचं काय? त्याचं काय? तो 6वीत गाव सोडून गेल्यापासून माझा त्याचा संपर्क नाही. बुवा थोटेला त्याच्याविषयी माहिती होती, शिवाय इतरही काही सोर्सेसकडून त्याच्याविषयी कळलं. तोही आता या जगात नाही. हो, तोही आता जिवंत नाही. पण काय? अभिराम कपोते 8वीत असतानाच नदीत पोहताना बुडून मेला.
त्याला मरून आज जवळपास 30 वर्ष झाली आहेत. मी विचार करणं आता बंद केलं आहे. आला दिवस रेटायचा एवढंच माझ्या हाती आहे. जितकी म्हणून तर्कशुद्ध स्पष्टीकरणं होती तेवढी सर्व पडताळून झाली. खरंच का हे माझे मृत मित्र माझ्याशी संपर्क साधू पाहत आहेत? छे, या असल्या भाकड कथा मी कथांमधून लिहितो, मात्र प्रत्यक्षात यावर माझा काडी मात्र विश्वास नाही. आणि अभिराम कपोते मरून आज 30 वर्ष झाली. त्याचा तर ईमेल ID अस्तित्वात असण्याची शक्यताच नाही, कारण तेव्हा ईमेल म्हणजेच इंटरनेटच अस्तित्वात नसेल. कुणी थट्टा करते? कोण? उत्तर नाही. बरं, त्या व्यक्तीला माझ्या गत आयुष्यातील या मित्रांची, जे मला स्वतःलाही पुरते आठवत नाहीत, त्यांची एवढी माहिती कशी? का माझा कुणी त्या काळातील परिचितच हे सारं करतोय? बरं, मला स्वतःला काही कॉम्प्युटरमधलं फार ज्ञान नसल्यामुळे हे सर्व तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे की नाही हे मला ठाऊक नाही. उदयला जेवढं सांगता येईल तेवढं मी सांगितलं. त्याचा जेवढा विश्वास बसायचा तेवढाच बसला. त्यातनं वैभ्या नावाचा कुणीतरी फेसबुकवर माझा मित्र बनला होता. तोही आता मला छळू लागलेला. दिवसातले तासन तास त्याच्याशी चॅट करण्यात जात. बरं, हा पठ्ठा नेमका कोण आहे याविषयी ताकास तूर लागू देत नव्हता. त्याच्या मते तो माझा हितचिंतक असून माझ्या आयुष्यातील एक फार मोठा कलाटणीचा काळ नजीक होता. आणि ज्यावेळी तो कोण आहे हे मला कळणार होतं, त्या क्षणी माझ्या भोवती गरगर फिरणाऱ्या या गूढ घटनांचा भोवरा तात्काळ थांबणार होता. तोवर मला 2 गोष्टींपासून स्वतःला जपायचं होतं. एक म्हणजे ती म्हातारी, जी मला निदान दिसत तरी होती. दुसरी गोष्ट काय होती मला काहीही ठाऊक नव्हतं. तिचा अर्थ, त्यातलं गूढ, त्यात जर काही छुपा संदेश असेलच तर तो काय होता हे मला ओ का ठो ठाऊक नव्हतं. पण वैभ्याच्या मते जेव्हा मला त्या शब्दांचा अर्थ उलगडणार होता त्या क्षणी माझं उलटं पालटं होणारं विश्व स्थिरावणार होतं. माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा तर्कनिष्ठता येणार होती. विचार करून करून मन शिणलं, मेंदू थकला, पण त्या शब्दांचा अर्थ काही मला कळला नाही. नशका प्रमराश्री, काय अर्थ तरी काय होता या मूर्ख शब्दांचा? त्या रात्री विनायकचा फोन ठेवला आणि मी सुन्न होऊन तसाच खुर्चीत बसून राहिलो. मनात नानाविध विचार येत जात होते. त्या विचारांना घनता नव्हती. पातळ, पारदर्शी आणि कमालीचे अघन विचार होते ते. ओंजळीत घेतलेलं पाणी म्हणता म्हणता निसटून जावं तसे ते विचार मनाच्या सांदी कोपऱ्यातून सळकन सटकून जात होते. भावड्या, अभिराम कपोते, नवी कथा, बापट, उदय, कुणीतरी माझ्या मनातले हे विचार रिमोटने फास्ट फॉरवर्ड करत होतं का? प्रत्येक अस्पष्ट विचारागणित मेंदूत संबंधित धूसर चित्र उमटे, नाहीसं होई. मध्येच ऊर्जा टॉवर्सच्या जिन्यातला काळोख मनात डोकावून गेला. मध्येच ती म्हातारी, त्या म्हातारीचा विचार मनात आला आणि कुणीतरी या सर्व विचारचित्र मालिकेला ब्रेक लावावा तसा कचकन जागीच थांबला. एखाद्या वस्तूवरून कॅमेरा खाली वर उभा आडवा फिरावा तशी माझ्या मनाची नजर त्या म्हातारीवरून फिरली. आधी वरच्या बाजूने, मग डाव्या, उजव्या, मागच्या बाजूने. ती म्हातारी माझ्या नजरेच्या संपूर्ण दृष्टीपथात आली.
अजूनही तिचा चेहरा मात्र मला दिसत नव्हता. मग मग मी समोरच्या बाजूने तिला डोळ्यासमोर आणलं. तिने अंगभर लपेटलेली गोधडी, डोक्यावरून हिरव्या नऊवारीचा पदर, हातात धनगरी काठी, पिठूळ आणि पांढरट रंग. तिने मान वर उचलून हळूहळू माझ्याकडे पाहण्यास सुरुवात केली. इतक्यात कोणाचे तरी चिरक्या स्वरातले पण स्पष्ट शब्द माझ्या कानावर पडले. जिन्यातली वाट काय तिचा थाट, जिन्यातली वाट काय तिचा थाट, गिरकते मुरकते वळवळते, गिरकते मुरकते वळवळते पाठोपाठ. अंगावरचे केस क्षणार्धात काट्यासारखे तीक्ष्ण आणि ताठ उभे राहिले. मी आजूबाजूला पाहिलं. मलूल प्रकाश तेवढा घरभर एकटाच पसरलेला होता. प्रकाशाच्या सोबतीला गुदमरलेला एकांत. माझ्या खुर्चीसमोरची खिडकी उघडी होती. त्या खिडकीवर सारलेला पडदा बाहेरच्या वाऱ्याने हातभर हेलकावे खात इतस्ततः उडत होता. ती वेळ मोठीच विलक्षण होती. एखाद्या कोळ्याने आपल्या भक्ष्यासाठी डबा धरून बसावं तसं कुणीतरी माझ्यासाठी डबा धरून बसलं होतं. मी एक चुकीचं पाऊल टाकायचा अवकाश नियतीच्या त्या चिकट बुळबुळीत जाळ्यात मी कायमचा अडकून बसलो असतो. रात्र आता पुरती चढली होती. काळा रंग त्याच्या अत्युच्च घनतेला होता. वाऱ्याने फडफडणारा पडदा स्थिर करण्यासाठी मी खुर्चीतून उठलो. हात बाहेर काढत मी खिडकीची कडी पकडली आणि आत ओढली. खिडकीची एक बाजू बंद झाली. दुसरी बाजू बंद करण्यासाठी मी आत ओढणार तोच माझं लक्ष समोर गेलं. भयाची एक थंड लहर शरीरभर पसरली. समोर समोर ती ती उभी होती. म्हातारी म्हातारी, अंगभर लपेटलेली गोधडी, डोक्यावरून हिरव्या नऊवारीचा पदर, हातात धनगरी काठी, पिठूळ आणि पांढरट रंग. यावेळेला तिची जागा मात्र बदलली होती. बसस्टॉपच्या मागून ती पुढे आली होती आणि माझ्या बिल्डिंगच्या फाटकापाशी उभी होती. पुढचे 2-4 दिवस फार वाईट गेले. कशात म्हणून लक्ष लागत नव्हतं. आपण न्यूरोसिसचे रुग्ण तर झालेलो नाही ना असा संशयही येऊन गेला. पण माझ्यासमोर पुरावे होते. माझा मेलबॉक्स एव्हाना अशा अनेक सावधगिरीच्या सूचनांनी भारलेला होता. हे जे कोणी मला सावध करीत होतं ते सर्व माझ्यासाठी अपरिचित होते. निदान मला तरी तसं वाटत होतं, कारण प्रत्येक ईमेल ID माझ्यासाठी अनोळखी होता. एक अंदाज मी खात्रीपूर्वकरित्या बांधू शकत होतो आणि तो म्हणजे मला सावध करणाऱ्या या सर्व व्यक्ती मृत होत्या. मला 2 गोष्टी कळल्या होत्या. जर कोणी माझी थट्टा करत असेल तर ती काही निरागस थट्टा नव्हती. कुणीतरी हात धुवून माझ्या मागे लागलं होतं. कारण या अशा ईमेल्स करत राहणं हा काही साधासुद्धा प्रकार नव्हता. म्हणजे नसावा. त्यासाठी वेळ आणि मनुष्यबळ आवश्यक होतं. ही सारी थट्टा असेल तर त्या म्हातारीचं प्रयोजन काय? तिला असं सतत माझ्या नजरेसमोर आणत ठेवून मला कोणीतरी घाबरवायचा प्रयत्न का करत असेल? का या ईमेल्सचा आणि त्या म्हातारीचा काहीही संबंध नव्हता? प्रश्न अनेक होते. या प्रश्नांना जेव्हा तर्कशुद्ध उत्तरं मिळणं कठीण होऊन बसलं तेव्हा मी अतर्क्याकडे वळलो. आजवर गूढ कथा लिहित असूनही कधीही भूत प्रेतावर विश्वास न ठेवणारा मी मृत्यूपश्चात अस्तित्वाची सत्यता तात्पुरती का होईना पण गृहीत धरायला लागलो. माझ्यासमोर 2 तातडीचे प्रश्न होते. तातडीचे म्हणजे
ज्यांची उत्तरं तात्काळ शोधणं माझ्यासाठी फार आवश्यक होतं. इतरही काही प्रश्न होते, पण ते दुय्यम किंवा नव्याने उभे राहणारे, त्यामुळे थोडा काळ दुर्लक्षित करता येण्याजोगे होते. मुख्य प्रश्न होता तो त्या म्हातारीचा. ती कोण होती? ती मला वेळोवेळी अशी का दिसत होती? का तिचं असणं हा एक योगायोग होता? या प्रश्नाचं उत्तर मिळणं किंवा मी ते शोधणं फार आवश्यक होतं. आणि काय अर्थ होता त्या गबाळ पण क्लिष्ट शब्दाचा, नशका प्रमराश्री? काय काय होता काय होता अर्थ या शब्दाचा? त्या ईमेल कुणाच्या होत्या वगैरेंचा विचार मी बाजूला ठेवला. त्या दिवसापासून मी ठरवलं की आता ईमेल चेक करायच्याच नाहीत. अर्थात त्या निर्णयावर मी फार काळ ठाम राहू शकलो नाही, पण निदान तसं ठरवल्याने माझ्या मनाला थोडा दिलासा मिळाला. इतर दुय्यम प्रश्न बरेच होते. एक तर कथेचा शेवट. तो सोडवणं खरं तर सोपं होतं, पण तो काही केल्या सुटायला तयार नव्हता एवढं मात्र खरं. माझ्यासमोर कथेच्या शेवटाचे बरेच पर्याय होते. पहिला पर्याय होता जास्वंदी तिथेच अडकून बसेल आणि अभिजित तिचा शोध घेत रात्री ऊर्जा टॉवर्समध्ये येईल आणि तोही त्या जिन्यात हरवून जाईल वगैरे वगैरे. पण हा म्हणजे अगदीच प्रेडिक्टेबल शेवट असणार होता. दुसरा पर्याय होता तो असा की जास्वंदी आता त्या जिन्याच्या भूलभुलैयातून सुटून बाहेर आली आहे, पण अभिजितच हरवला आहे. तिची खात्री झाली आहे की अभिजित त्याच जिन्यात कुठेतरी हरवून गेला आहे. मग ती पुन्हा त्याचा शोध घ्यायला तिथे जाते वगैरे वगैरे. पण यातही काही दम नव्हता. हे असले शेवट करणं इज नॉट माय टाईप. माझ्याकडे तिसरा पर्याय हा होता की जास्वंदी सुटून बाहेर येते खरी, पण आता ती म्हातारी तिला बाहेरच्या जगातही सर्वत्र दिसू लागले. सर्वत्र, अगदी सर्वत्र. म्हणजे घरासमोर, कधी एखाद्या देवळासमोर, कधी ट्रॅफिक सिग्नलला, कधीही कुठेही. पण या दिसण्याचा शेवट तरी काय असणार? विचार करून माझा मेंदू शिणून गेला. शेवटी एक भन्नाट पर्याय माझ्यासमोर उभा राहिला. जास्वंदी आतच अडकून पडली आहे. तिला सोडवायला मी म्हणजे स्वतः लेखक त्या जिन्याच्या दुष्टचक्रात प्रवेश करतोय. खरं तर ही कल्पना मनात डोकावली आणि रोमहर्षित झालो. आजवर हे असलं कुणीही लिहिलेलं नाही हे मला खात्रीशीररित्या ठाऊक होतं. पण अगदी क्षणभर मी दचकलोही. मला त्या ईमेल आठवल्या. त्यात माझ्यासाठी जे सावधगिरीचे इशारे होते त्यातलाच एक होता, राईट केअरफुली, इट माईट कम ट्रू. म्हणजे लिहिताना मी काळजीपूर्वक लिहावं असा इशारा होता तो. नाहीतर ते खरंही होऊ शकतं म्हणे. एकूणच मी स्वतः या कथेचा भाग होण्याच्या कल्पनेने मला एवढं झपाटलं की माझ्या मनात नाना विचारांचा, कल्पनांचा कल्लोळ माजला. एका कल्पनेतून दुसरी, दुसरीतून तिसरी, अशा बऱ्याच कल्पना. म्हणजे या कथेतील पात्रांची नावं म्हणून मी जास्वंदी आणि भावड्याचं नाव घेतलं होतं. जास्वंदी, भावड्याची होणारी बायको, ती माझी फॅन. तिला म्हणे माझ्या कथेतलं पात्र व्हायचं होतं, म्हणून मी माझ्या कथेतल्या पात्राचं नाव ठेवलं जास्वंदी. तिचा भावी नवरा म्हणून मग मी सरळ भावड्याचंच नाव वापरलं, अभिजित. आता ही काही प्रत्यक्षातल्या जिवंत आयुष्यातली पात्रं नव्हती. मी फक्त जिवंत व्यक्तींची नावं उसनी घेतली होती आणि त्यांच्या भोवती काल्पनिक घटनांचा कोश विणला होता. अर्थात
प्रत्यक्ष आयुष्यातली काही पात्रही मी घेतली होती, नाही असं नाही. कथेतली म्हातारी ही मला अधनंमधनं दिसणाऱ्या त्या बसस्टॉप मागच्या म्हातारीचंच प्रतिरूप होतं. मला दिसणारी म्हातारी प्रत्यक्षात असेल वा ते खरोखरीच एखादं गूढ मृत्यूपश्चात अस्तित्व असेल. कथालेखन करताना पुढच्या परिणामांना घाबरणं हा माझा स्वभाव नाही. होईल ते होईल असं म्हणत मी त्या म्हातारीला माझ्या कथेत आणलं. बरं, कथेची संपूर्ण पार्श्वभूमी म्हणून जे जिने मी कथेत आणले तेही प्रत्यक्षातल्या ऊर्जा टॉवर्सच्या जिन्यांचंच प्रतिरूप. मी मूळ इमारतीचं नावही कथेत तेच ठेवलं, ऊर्जा टॉवर्स. आता मला फक्त एकच गोष्ट करायची होती. मला स्वतःला या कथेत प्रवेश द्यायचा होता. तो कसा द्यायचा हा मोठा यक्ष प्रश्न होता. खरं तर माझ्या कथेतल्या प्रवेशावरच कथेचा शेवट अवलंबून होता. कल्पना सुचणं खूप सोपं असतं, पण त्या कागदावर उतरवणं कर्म कठीण काम. मला काही केल्या या कथेचं काय करावं हे सुचत नव्हतं. माझं दिल्लीला जाणं अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेलं. कल्पनांचा काला मनात घेऊन दिल्लीला जाणं मला प्रशस्त वाटेना. माझ्या अजून एक गोष्ट लक्षात आली होती, आणि ती म्हणजे कथा लिहिताना वा कथानकाचा विचार करताना माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या या अतर्क घटनांकडे दुर्लक्ष होत होतं. आणि ते चांगलंच होतं की. अन्यथा या मेंदूला अक्षरशः झिंझिण्या आणणाऱ्या घटनांचं स्पष्टीकरण शोधता मी पार वेडा झालो असतो. मग मी स्वतःला जास्तीत जास्त माझ्या कथेच्या कथानकाच्या पसाऱ्यात अडकवून ठेवलं. मी मेल चेक करणं बंद केलं. मी बसस्टॉपवर नुसती नजर टाकणंही थांबवलं. बाहेर पडणं कमी केलं. पडलोच तर नजर पायाखाली ठेवली. घरातल्या सर्व खिडक्या बंद केल्या. जी खिडकी बसस्टॉपसमोर उघडत होती त्या खिडकीवर 2-2 पडदे सारले. मी स्वतःला जास्तीत जास्त घरात अडकवून ठेवलं आणि कथेत प्रवेश घ्यायला सज्ज झालो. पण मला काही कथेत प्रवेश मिळाला नाही. माझं असं बरेचदा होतं. मला कथेच्या कल्पना स्वप्नात सुचतात, आणि एखाद्या कथेची कल्पना जरी मला स्वप्नात सुचली नसेल तरी त्या कथेची आकारणी मी स्वप्नात करू शकतो. म्हणजे हा मी शोधून काढलेला एक प्रयोगच आहे म्हणा ना. कधी एखाद्या कथेत विशिष्ट ठिकाणी मला अडायला होतं, ब्लॉक येतो, पुढचं काहीच सुचत नाही, तेव्हा मी हा प्रयोग करतो. मग कथा मला स्वप्नात दिसते, अक्षरशः स्वप्नात. प्रयोग अगदी साधा आहे, छोटा आणि सोपा आहे. मी कथानकाचा विचार करीत अंथरुणात पडून राहतो. कथानक मनात घुटमळत राहतं, एखाद्या सिनेमासारखं मनात प्रक्षेपित होत राहतं. झोप अनावर होते तेव्हा कथानकही सैलसर होतं. माझ्या मनाचं त्या कथानकावरचं नियंत्रण सुटतं. पात्र स्वतंत्र होतात, प्रसंग सुटे होतात, स्थळं काळं कशावर माझं नियंत्रण राहत नाही. माझी कथा जिवंत होते. माझ्याच कथेचं स्वप्न मला पडू लागतं. म्हणजे हे प्रत्येक कथेच्या बाबतीत होतं असं नाही पण काही कथांच्या बाबतीत मला असा अनुभव आहे की त्यांचे शेवट मला स्वप्नातूनच कळले आहेत. या कथेच्या बाबतीत मला जेव्हा काहीच उपाय सापडेना, काहीच शेवट सुचेना, तेव्हा मी माझा हा स्वप्नाचा प्रयोग करायचं ठरवलं. झोप तर येतच होती. अंथरुणात पडल्या डोळे पापण्यांवर मनभर ओझं ठेवल्याप्रमाणे जडावले. मनात 100 विचार घुसळत होते. आधी भावड्याचे विचार तर मनातून बाजूला व्हायलाच तयार होईनात. मग मध्येच
हसऱ्या चेहऱ्याचे बापट आले. ते जात नाही तोच उदय आला. मग विण्या राणे. मी प्रयत्नपूर्वक मन ऊर्जा टॉवर्सवर केंद्रित करत होतो, पण हाताच्या उंजळीतून पाणी निसटावं तसे विचार माझ्या मनातून निसटत होते. मध्येच पाण्याने भिजलेले पुण्यातले रस्ते मनात डोकावले. ओले रस्ते, काळोखलेले, पावसात भिजलेले ओले रस्ते. ते रस्ते झरझर सरत होते. वरच्या बाजूने कुणीतरी कॅमेऱ्याने चित्रित करावे त्याप्रमाणे ते पुढे सरकत होते. मला कळत होतं का ते कुठे जात आहेत? अलकाचा चौक, तिथून लक्ष्मी रोड, लिमई नाट्यचित्र मंदिर आणि लीना चिमच्या गल्लीतून प्रभात प्रेसवरून पुन्हा उजवीकडे. आणि आणि मी स्वप्नात होतो का? छे, स्वप्न का कधी एवढी प्रत्यक्षदर्शी असतात? पाण्याबाहेर काढलेल्या ताज्या मासोळीप्रमाणे सभोवताल माझ्या भोवती फडफडत होता. मी ऊर्जा टॉवर्स समोर उभा होतो. पण मी उभा होतो असं तरी कसं म्हणणार? कारण मी तर मला दिसतच नव्हतो. माझ्या पायाखालचे रस्ते पुन्हा पुढे सरकले. सरसर 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 सरसर. पायाखालची वाट तर पुढे सरकत होती, पण नक्की कुठे हे मात्र कळेना. कारण आता नजरेसमोर होता तो काळोख, फक्त काळोख, जीव घेणा काळोख. हरेक रंगाला स्वतःत बुडवून बुडवून ठार मारणारा आणि स्वतः यत्किंचितही न बदलणारा काळा काळोख. असं का कधी होतं? म्हणजे स्वप्नात एक काहीही दिसणार नाही असा काळोख निर्माण होऊ शकतो? पण हे स्वप्न होतं की अजून काही? डोळे फाडूनही काहीच दिसेना तेव्हा मी कान टवकारले. काही ऐकू येते का याचा अदमास घेऊ लागलो. सभोवतालातले सारे ध्वनी विझले होते. होता तो फक्त नीरव, शुद्ध, बावनकशी नीरव. हळूहळू त्या नीरव अंधारात मी गुदमरू लागलो. चोहोबाजूंनी काहीतरी आपल्या जवळ येत आहे असं मला प्रकर्षाने वाटू लागलं. त्या भिंती होत्या का? चारही बाजूंनी मला चिणून टाकण्यासाठी माझ्या जवळ येणाऱ्या भिंती. मी बाजूला सरकलो. सुटण्यासाठी धडपडू लागलो. चारही बाजूंनी हातवारे करू लागलो. पण हातांना कसलाच स्पर्श होईना. पण काहीतरी चारही बाजूंनी माझ्या जवळ येत होतं हे नक्की. जवळ, जवळ, अगदी जवळ, अजून जवळ. एक क्षण असा येणार होता की मी त्या निराकारात पुरता चिनला जाणार होतो, गुदमरून जाणार होतो. सोडवा कुणीतरी मला. दार उघडा. मी ओरडू लागलो. समोर दारच आहे असं समजून हवेतच बुक्क्या मारू लागलो. प्लीज अहो उघडा ना दार. प्लीज दार उघडा. माझ्या कानावर दार वाजल्याचा धाड धाड आवाज पडत होता. माझ्या कानावर दार उघडा असा माझ्याच ओरडण्याचा आवाज पडत होता. किती वेगळा आवाज होता हा. माझा आवाज हा असा आहे, बायकी, किंद्रा, किंचित अनुनासिक. धाड 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 धाड. काहीतरी वेगाने जवळ येत होतं हे मात्र नक्की. माझा श्वास घुसमटला होता. अधिक आणि अधिकाधिक. धाड 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 धाड. मी दार वाजवतच होतो. शेवटी तो विषारी सभोवताल असह्य होऊन माझ्या मनानं जागं होण्याचा निर्णय घेतला आणि मी धाडकन अंथरुणात उठून बसलो. मी माझ्या बेडरूममध्येच होतो. हवा सुन्न पडलेली. खोलीत गिळगिळीत मंद प्रकाश टाकणारा दिवा संत जळत होता. धाड धाड
धाड धाड धाड धाड धाड धाड धाड धाड धाड धाड. कुणीतरी दार ठोकत होतं. कुणीतरी बाहेरून माझ्या फ्लॅटचं दार ठोकत होतं. मी अंथरुणातून उठलो. बाहेर हॉलमध्ये आलो. धाड 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 धाड. दार ठोकण्याची जी लय होती तीही मोठी चमत्कारिक वाटली मला. कुणी या अशा एकसंध लयीत दार का ठोकेल? माझ्या हृदयाची धडधड वाढली. कोण होतं बाहेर? कुणी होतं तरी का? धाड 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 धाड. पुन्हा एकदा दार ठोकल्याचा लयबद्ध आवाज. मी पुढे झालो. आता मी दरवाजाच्या अगदी समोर उभा होतो. माझ्यात आणि पलीकडे ते जे कोणी दार ठोकत होतं, आमच्या दोघात फक्त काही फुटांचं अंतर होतं. मध्ये फक्त एक लाकडी दरवाजा, तकलादू लाकडी दरवाजा. मी पुढे झालो आणि मी दाराला अगदी खेटून उभा होतो. मी डोकं पुढे सारत डोळा पिफोलला लावला आणि बाहेर पाहिलं. क्षणभर बाहेरचं काहीच दिसेना. मग पांढरं गोलाकार, मध्ये काळसर गोलाकार, लंबवर्तुळ, असं धुसरसं काहीतरी दिसलं. ते काय होतं हे मला कळायला फार वेळ लागला नाही. तो एक डोळा होता. पलीकडून कुणीतरी दाराला डोळा लावून आत पाहण्याचा प्रयत्न करत होतं. म्हणजे दाराचा अडसर सोडला तर आम्ही जवळजवळ एकमेकांना खेटून उभे होतो. माझ्या अंगावर सरकन काटा आला. अस्फुटशी किंचाळी घशातून बाहेर पडली आणि मी दारापासून दूर झालो. बहुधा माझं अस्तित्व त्या बाहेरच्या कुणाला तरी जाणवलं असावं, कारण लागलीच पुन्हा एकदा दार ठोठावण्याचा आवाज आला. धाड 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 धाड. सोबतीला एक मंजूळ, किनरा, बायकी पण भयभीत आवाज कानावर पडला. अहो, दार उघडा ना, प्लीज प्लीज, दार उघडा ना. एवढ्या रात्री माझ्याकडे कोण आलं होतं? तीही एक स्त्री. माझ्या मनात काय आलं कुणास ठाऊक. मी पुढचा मागचा कसलाही विचार न करता धाडकन दार उघडलं. दार उघडताच हवेची एक थंड झुळूक आत आली. त्या थंड झुळकेसोबत मला अज्ञात असं अजूनही बरंच काही आत आलं. अंगात पायापासून डोक्यापर्यंत रेनकोट घातलेली एक तरुणी समोर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर अतीव भीती स्पष्ट दिसत होती. मी आत येऊ का? प्लीज प्लीज, तिने आर्जव करत म्हटलं. मी आता तिच्याकडे नीट निरखून पाहिलं. मला ओळख पटली. माझी कथा अर्धवट संपली नव्हती, संपणारही नव्हती. कथेला एक अत्यंत वेगळं, अतर्क्य आणि अविश्वसनीय असं वळण लागलं होतं. माझ्यासमोर जास्वंदी उभी होती, माझ्या कथेची नायिका. जास्वंदी, जिवंत, हाडामासाची, खरीखुरी जास्वंदी. माझ्या कथेतून बाहेर पडून प्रत्यक्षात आलेली जास्वंदी. इथे थांबूया आपण. उद्या पुन्हा भेटूया. कथेतली जास्वंदी प्रत्यक्षात लेखकाकडे आली आहे. पुढे काय होतं ते पुढच्या कथेतून बघूया. पुन्हा भेटू.